बेसिक ज्या अतिशय मूलभूत अशा गरजा भागवण्यासाठीच्या सुविधा पालिकेने दिल्या पाहिजे, त्या सुविधा ज्यांना मिळत नाही अशा मुंबईकरांनी हा दिलेला आहे. आम्ही आमच्या तिन्ही आघाड्यांच्या मार्फत मुंबईमध्ये कॅम्पेन राबवलं होतं. लोक आवाज लोक संकल्प उपक्रम. या उपक्रमाच्या अंतर्गत आमचे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, आमचे युवक आघाडीचे कार्यकर्ते, मुंबईचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व वस्त्यांमध्ये गेले, लोकांमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितलं की जर वंचित बहुजन आघाडीने तुमच्यासाठी काही करावं असं वाटत असेल तर नेमकं काय करावं ते सांगा. जर वंचितचा नगरसेवक निवडून आला तर त्याने कुठल्या मुद्द्यावरती तिथे सभागृहात काम करावं ते सांगा. तुमच्या अडचणी काय ते सांगा. हा लोकसहभागातून बनवलेला जाहीरनामा आहे. त्यामुळे या केवळ तोंडाच्या वाफा नाहीये. हे कुठल्या तरी एजन्सीला काम देऊन बनवलेलं डिझाईन नाही किंवा ग्राफिक नाहीये. तर या मुंबईकरांच्या भावना आहेत, या मुंबईकरांच्या अडचणी आहेत, हे मुंबईकरांचं आयुष्य आहे, हे मुंबईकरांच्या समोर असलेले खड्डे, ज्या खड्ड्यांमध्ये अनेक तरुणांचं, अनेक महिलांचा अपघाती मृत्यू होतोय. त्यामुळे या सगळ्यावर काम करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही कटिबद्ध आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता, आमचा प्रत्येक निवडून येणारा नगरसेवक हा या अजेंड्यावरती सभागृहामध्ये काम करेल आणि हे प्रश्न येत्या 5 वर्षात सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढेल. यासाठीचा हा जाहीरनामा आहे. आपल्यासमोर जाहीरनामा ठेवलेला आहे. आपल्याला पीडीएफ पण थोड्या वेळात ग्रुपवरती मिळेल. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. पहिला प्रश्न असा आहे की आपली मुंबईमध्ये काँग्रेससोबत युती झालेली आहे. काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती वंचितचं सुद्धा चिन्ह पाहायला मिळते, प्रकाश आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळतोय. मुळातच आपली युती झाली तरी आपला वेगवेगळा जाहीरनामा का आहे? त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र भूमिका असते, स्वतंत्र मतदार असतो. त्याच्यासाठी तो पक्ष कटिबद्ध असतो, त्या पद्धतीने काम करतो. काम करण्याची एक आयडिओलॉजी असते, पद्धत असते. आता तो त्यांनी जो काही केलेला आहे तो आघाडीचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर काँग्रेसचे अनेक मुद्दे आहेत, पण हा आमच्या पक्षाने गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जे आमचे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करतायत, त्या मुद्द्यांवर काम करतायत, त्या मुद्द्यांचा हा जाहीरनामा आहे. त्यामुळे हा आमच्या पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा आहे. हा आघाडीचा नाही, हा आमचा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे. त्यामुळे नेमका प्रश्न असा निर्माण होतो की मग जर तुमची युती झाली तर मग आघाडीचा काहीतरी जाहीरनामा असेल ना. काय आहे, नाराजीचा वाद आहे. आमची आघाडी झालेली आहे काँग्रेस सोबत. ज्या दिवशी टिळक भवनमध्ये ही आघाडी जाहीर करण्याची पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी काही प्रश्न जेव्हा येत होते तेव्हा काँग्रेसचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः सांगितलं की ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करणारी प्रेस आहे, इतर प्रश्न नको. त्यामुळे आता इतरांना कुणाला घेऊन त्यांनी काही केलं असेल तर तो भाग वेगळा आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, काँग्रेसनं काँग्रेसची मांडलेली आहे. त्यामुळं यात फार काही खोलात जाण्यात अर्थ नाही किंवा त्याला महत्व देण्यात अर्थ नाहीये. मला वाटतं आज वंचित बहुजन आघाडी जो मुंबईकरांचा जाहीरनामा घेऊन आलेली आहे, मुंबईकरांचे जे प्रश्न घेऊन उभा राहिलेली आहे ते अतिशय महत्वाचे आहे. मला वाटतं आपला फोकस हा त्यावर असला पाहिजे. युती आघाडीच्या संदर्भात आम्ही प्रत्येक प्रेसमध्ये बोलतोच आहोत, पण मुंबईकरांचे प्रश्न हे ऐरणीवर येत नाही. जे हायपोथेटिकल प्रश्न आहेत ते आणून उभा केले जातात. खान हवा की बाण हवा आणि मग कोणी खान महापौर होईल का, मग परप्रांतीय होईल का, या सगळ्या प्रश्नांभोवती सगळी चर्चा ठेवली जाते आणि इथल्या महिलांना राईट टू पीस सारखं कॅम्पेन राबवावं लागतं. तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती, वस्तीच्या पातळीवरती किंवा प्रवासाच्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था साधी जर का पालिका करून देत नसेल तर 74,427 कोटीचा जो बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो जातो कुठे नेमका? जर रस्त्यांवरचे खड्डेच बुजत नसतील, सातत्याने खड्ड्यांमध्ये गाड्या आदळून तरुणांच्या मणक्यांचे विकार होत असतील, अपघाती मृत्यू होत असतील, ट्रक खाली लहान मुलं लेकरं येऊन जर का मृत्यू पावत असतील तर हा 74,000 कोटीचा खर्च जातो कुठे, हा आमचा सवाल आहे.